शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अविनाश पाटील यांच्या प्रचारासाठी गंगापुरात बुधवारी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आलेले होते। दरम्यान त्यांनी पाणी प्रश्न तसेच कचरा व्यवस्थापनात काम होण्याआधीच बिले उचलल्याचा आरोप करत भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे। यासोबतच स्थानिक आमदारांवरही त्यांनी टीका केली आहे। आपल्यासोबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आहेत। दादा, काय सांगाल? पाणी प्रश्न खूप गंभीर आहे गंगापूरमध्ये, त्यावर आपण काय उपाययोजना करशाल? हे पहा, मी आज या गंगापूरमध्ये सगळ्यांना विचारलं। काही ठिकाणी तर पाणीच येत नाही, काही ठिकाणी 12 दिवसाला, काही दिवसाला 15 दिवसाला पाणी येतं। गोदावरीतून पाणी इथं कायगावून पाणी येतं, परंतु या शहराला पाणी मिळू शकत नाही। मला वाटतं निश्चित शिवसेनेच्या ताब्यात ही नगरपालिका आल्यानंतर या शहरातील जनतेला दररोज पाणी मिळालं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न करू। नुसता प्रयत्न नाही तर हे होऊ शकतं। जर मनाचा निर्धार राहिला तर तो होऊ शकतो। अविनाश पाटलासारखा शिवसैनिक आपण जर निवडून दिला तर निश्चित गंगापूरला दररोज पाणी शिवसेना देईल। डम्पिंग ग्राउंडचा विषय, जिथे समोर नागरिकांचे घरकुल योजना राबवण्यात येत आहे, त्यावर आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे। बिलकुल, डम्पिंग ग्राउंडसाठी मला असं वाटतं याच्यात ही केंद्र सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी योजना दिलेल्या आहेत, त्याची नीट अंमलबजावणी झाली नाही। या गंगापूरच्या डम्पिंग ग्राउंडचे तर असे काम होण्याच्या आधीच बिल उचलून घेतलेले कॉन्ट्रॅक्टरने, अजून तो विषय आला नाही। मी बरं झालं तुम्ही आठवण करून दिली। आणि त्याच ठिकाणी बरोबर मी सांगतो असं झालेलं आहे ना, असंच झालेलं आहे। कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? आमदारांच्या जवळचे आहे का नाही आहे? आमदारांनी पाळले का नाही असे लोक? कामच नाही झालं, नाही बिल घेऊन गेले आणि आज तिथंच घरकुलाची पण योजना राबवतात। खरं तर डम्पिंग ग्राउंड असं असलं पाहिजे, या ठिकाणी लोकांना जाऊन दुपारी जेवण सुद्धा करता आलं पाहिजे, एवढं डम्पिंग ग्राउंड सुव्यवस्थित असलं पाहिजे। परंतु आमदारांचे बगल बच्चे या ठिकाणी ज्या पद्धतीनं नुसतं खाण्याचं काम करतात आणि आता विकासाच्या गप्पा करतात, मला वाटतं जनतेला त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल।